ही आपणास मी नक्की विनंती करेन, कारण ते देखील एक उत्कृष्ट समालोचक आहेत आणि नुकतेच माझे फ्रेंड्स देखील झालेत आणि सुंदर व्यक्तिमत्व त्यांच्या जवळ आहे. पुढल्या वर्षी नक्कीच आपण प्रयत्न करू आणि त्यांच्यापर्यंत आमंत्रण पत्रिका या आपल्या राम कमिटी प्रीमियर लीगच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम नक्कीच करू. जितू दादा मोरे सांगतात अध्यक्ष की त्यांना नक्कीच आपण ऑक्टोबर महिन्यामध्ये पहिलं आमंत्रण देऊ. ऑक्टोबर महिन्यात देखील मोठा होतो आणि हा मोठा फटका राणाच्या बॅट मधून निघालेला आर पार सीमा पार षटकार. या 6 धावेनं राणाच्या झाल्या 10 धावा. अर्थातच 2 चेंडूंचा सामना झालाय. आता मोठे मोठे फटके या ठिकाणी बघायला मिळत आहेत आणि आपल्या पूर्ण कोकण किनारपट्टीला पावसाने पूर्णतः वेढलाय. मात्र नशीब बघा किती छान आहे राम कमिटीचं. ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांचा उत्सव सोहळा आहे तिथे मारुती राया नक्कीच असणार आणि मारुती रायांचा हा जो वाढलेला वाऱ्याचा ओघ आहे तो ओघ त्या कोकण किनारपट्टीकडे चाललाय आणि तो तिकडला पाऊस तिथल्या तिथे थांबवण्याचं काम मात्र मारुती रायाने केलाय आणि आता चालू आहे ना. त्याच्यामुळे या ठिकाणी भव्य दिव्य स्पर्धा आपल्याला बघायला मिळतात राम कमिटीच्या माध्यमातून. प्रीमियर लीग पर्व चौथं आणि या चौथ्या प्रीमियर लीगचं एक वैशिष्ट्य आहे. ते वैशिष्ट्य या चेंडू नंतर मी नक्कीच सांगेन. आणि हा चेंडू हळवारपणे थर्डमॅन कडे चेंडू ढकलून दिला. 1 धाव पळून पूर्ण गेले. त्या प्रीमियर लीगचं वैशिष्ट्य असं की टेनिस स्पर्धेची ही प्रीमियर लीग होती. मात्र या निसर्गाने थोडासा बदल केला. जर निसर्गाने बदल केला तर आम्ही का बदल करू नये. त्या टेनिस चेंडूचा रबर चेंडूत रूपांतर केलं आणि या प्रीमियर लीगची ही सुरुवात केली. सुंदर सुरुवात या ठिकाणी झाली आहे. कोणाचाही गालबोट न लागता कार्यक्रम अतिशय सुंदर होत आहे आणि या ठिकाणी सुंदर चेंडू ब्लॉक हॉल प्रकारचा चेंडू क्षेपणास्त्र असतो गोलंदाजाचा. तो गोलंदाजा क्षेपणास्त्र या ठिकाणी वापरला गेला आणि 1च धाव पळून पूर्ण केली. या 1 धावेने मात्र स्ट्राईक राणाकडे येण्याचं काम कर्णधार उमेश घाणेकर करतोय. सुंदर फटकेबाजी या ठिकाणी. पहिला षटक चालू असताना धावसंख्या आहे ती म्हणजेच 12 धावा धावसंख्या धावफलकावर लागली आहे. एकही गडी न गमावता 12 ही धावसंख्या जमा केली आहे. पहिला षटक चालू आहे. पहिल्या षटकातील काही चेंडू येणं बाकी आहेत. विनायक गोलंदाजासाठी सज्ज होते. 89 जर्सी क्रमांक 89 जर्सी क्रमांक परिधान केलेला विनायक गोलंदाजासाठी सज्ज होत आहे आणि हा चेंडू मोठा फटका होईल का. आर पार सीमा पार मोठा फटका. अक्षरशः हार्दिक पांड्याचा फटका ज्या खात्यातून निघतो अगदी तसाच फटका या ठिकाणी राणाच्या बॅट मधून निघालेल्या 6 धावा. या 6 धावेनं धावसंख्या मात्र वाढले. धावसंख्या झाली ती म्हणजे 18. सुंदर फटकेबाजी घणाघाती प्रहार करतोय राणा मोरे रोठ संघातून खेळणारा हा खेळाडू. आज रोहा तालुक्यामध्ये जर बघायला गेलात तर रोठ हा संघ जवळजवळ बक्षिसाने त्यांचा मंदिर पूर्णतः भरला गेलाय आणि राणाच्या घरात जर बघायला गेलात तर मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द सिरीजचे देखील पारितोषिक त्याच्या घरामध्ये खूप जमलेत. रोहा तालुक्याचा जर विचार केला तर काळभैरव, नौकार, सागर सम्राट, न्हावे तसेच धोंडकार म्हणजे या विभागातील आमच्या पट्ट्यातील मी सांगतोय धोंडकार तसेच पारंखार असे बरेचसे संघ आहेत त्या ठिकाणी सुंदर कामगिरी करतात आणि रिव्हर्स शॉटचा हा फटका आणि या फटक्यावर मात्र 2 धाव पळून पूर्ण करतोय. 3 धावा पळून पूर्ण करतोय. मागच्या मोसमामध्ये राम कमिटी आयोजित स्पर्धेमध्ये राणा हा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला होता. तोच राणा जितू दादा मोरे अध्यक्ष चषक जो झाला होता त्या चषकामध्ये मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरलेला राणा मोरे तो फलंदाजी करतोय. रिव्हर्स फटका आता आपण बघितला मात्र थोडस चेंडू आडला गेला अन्यथा हा चौकार गणला असता. मात्र तसं न होता या ठिकाणी पहिलं षटक संपलं. 21 धावा धावफलकावर लागल्या. एकही गडी न गमावता सुंदर अशी गोलंदाजी या ठिकाणी फलंदाजी झाली आहे ती म्हणजे राणाच्या मार्फत गोलंदाजी म्हणावी तशी. आणि हा चेंडू मात्र अतिशय खराब बाउन्स प्रकारचा हा चेंडू होता आणि या चेंडूवर षटकार गणला गेला. तसेच वाईड न सुरुवात धावसंख्या 22
आणि हा चेंडू बघायचा आहे फायनल क्षेत्राकडे. क्षेत्ररक्षण होईपर्यंत चेंडू जातोय आर पार सीमा पार चौकार. धावसंख्या 4 न वाढले. धावसंख्या झाली 26 26. 26 धावा धावफलकावर लागले आहेत. सुंदर फटकेबाजी या ठिकाणी बघायला मिळतोय. जबरदस्त खेळ या ठिकाणी सादर होतोय. तो म्हणजेच कुठला संघ खेळते बॅटिंग? बॅटिंग रणमर्दानी ना. रणवर्धनीच्या बाजूने सुंदर अशी फटकेबाजी या ठिकाणी. आणि हा चेंडू अतिशय खराब. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू वाईट ठरवलाय पंचांनी आणि वाईट न धावसंख्या वाढलाय. धावसंख्या झाली आहे 27. ओहो सुंदर फटका. घुटना टेक और तमाशा देख. सुशीला एंटरप्राइजेस. सुशीला एंटरप्राइजेस. हा पण तो बॅटिंग त्यांचीच आहे ना सुशीला. हा सुशीला एंटरप्राइजेस संघामधून खेळणारा राणा अतिशय सुरेख पद्धतीने फटकेबाजी करतोय. आणि या 6 धावा 6 धाव्यानं धावसंख्या वाढलंय. धावसंख्या झाली 33. 33 धावा धावफलकावर विदाउट एनी लॉस. एकही गडी न गमावता धावसंख्या 33 जमा करतोय तो फलंदाज म्हणजे राणा आणि उमेश घाणेकर. राणा अतिशय सुरेख फटकेबाजी करतोय आणि या ठिकाणी पुन्हा एकदा त्याच रिझन मध्ये खेळून काढतोय. क्षेत्ररक्षक मौजूद आहे. जोपर्यंत फील्ड पळून एक धाव पूर्ण करतोय. एका धावेवरच समाधान मानावं लागतंय. आणि आता मात्र संधी मिळते ती म्हणजे उमेशला. उमेश बघायचा कशा प्रकारे फलंदाजी करणार आहे. ज्या धावसंख्येची गती हवी होती ती गती मात्र राणाने आपल्या बाजूने घेतली आहे. बघायचंय लोचन कांबळी गोलंदाजीसाठी सज्ज होतोय आणि हा चेंडू मात्र ऑफस्टंपच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू वाईट ठरवत आहेत पंच. आणि वाईटनं मात्र थोडीशी धावसंख्येला देखील आकार आलेला आहे. वाईटनं धावसंख्या झाली 35. 35 धावा धावफलकावर लागल्या. लोचन पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी. उमेश खेळण्यासाठी तयार. बॅटची एज लागते. चेंडू जातोय पॉइंट रिझन कडे. जोपर्यंत फील्ड होईल पळून एक धाव पूर्ण होते. दुसरी धाव देखील पळून पूर्ण. तिसरी धाव देखील आरामात पळून पूर्ण होते. या 3 धावेनं धावसंख्या वाढले. धावसंख्या झाली ती म्हणजेच 38. 38 विदाउट एनी लॉस. 38. 38 धावा धावफलकावर लागल्या आहेत. सुंदर फटकेबाजी या ठिकाणी बघायला मिळते सुशीला एंटरप्राइजेस या संघाच्या बाजूनं. आणि हा चेंडू हेलिकॉप्टर प्रकारचा फटका या ठिकाणी खेळला गेलाय. सुंदर क्षेत्ररक्षक होतोय. एकच धावावर समाधान मानावं लागतंय. ज्या ठिकाणी ज्या चेंडूंची फटकेबाजी होते त्या ठिकाणी सन्मानपूर्वक खेळणं देखील एक बौद्धिक क्षमतेचा वापर असतो. आणि त्याच स्थितीत सुंदर असं क्षेत्ररक्षणच्या जोरावर मात्र एकच धाव. एक चेंडू 1 to go. शेवटला चेंडू येणं बाकी आहे. लोचन कांबळे याचा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. तर लोचनचा जर विचार केला तर आतापर्यंत त्याने 18 धावा खर्च केल्यात. आणि हा चेंडू उचलून खेळलाय. मोठा फटका येईल का आणि आर पार सीमा पार षटकार. या 6 धावेनं धावसंख्या वाढलाय. धावसंख्या झालंय ती म्हणजेच 45. षटकार गेला. 44 झाले ना. 45 धावा धावफलकावर. राणा खेळतो. अतिशय जबरदस्त फटकेबाजी राणाच्या बॅटमधून बघायला मिळत. आणि हा षटकार मात्र आला होता उमेशच्या बॅटमधून. शेवटले 6 चेंडू येणं बाकी आहेत. आतापर्यंतचा हा हायस्ट स्कोर असावा. माझे गुणलेखक मित्र नैनेश मात्र सांगतायत की धावसंख्या उच्चांक याच संघाचा बघायला मिळतोय. 2च षटक झाले आतापर्यंत. 2 षटकात धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 45 आणि ते देखील एकही गडी न गमावता.
सुंदर अशी फटकेबाजी या ठिकाणी राणाच्या बॅटमधून बघायला मिळते आणि प्रत्येक गोलंदाज नक्की असंच बोलत असेल. तुम्हाला आठवत असेल तो चित्रपट, त्या चित्रपटामध्ये गाणं आहे राणाजी मुझे माफ करना. तशाच प्रकारचे गोलंदाज किंबहुना बोलत असतील राणाजी मुझे माफ कर देना. आणि हा चेंडू बॅट चेंडूचा संपर्क नाही, चेंडू जातो लेग स्टंपच्या बाहेर, वाईट ठरवला जातोय. वाईटनं धावसंख्या मात्र वाढले, धावसंख्या झाली आहे 46. आणि पुन्हा एकदा गोलंदाज येतोय सुमित, 4 नंबर जर्सी परिधान केलेला हा सुमित गोलंदाजीसाठी सज्ज होतो. पंचांना पार करून चेंडू टाकतोय आणि हा चेंडू बॅटचा संपर्क नाहीये, चेंडू मात्र निर्धाव जातोय. ऑस्ट्रमच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय, मात्र बॅट चेंडूचा संपर्क होत नाहीये. सुंदर गोलंदाजी करतोय सुमित याला, कारण सुमितला खूप दाद देणं गरजेचं आहे. का त्याच्या मागचं कारण हे आहे, कारण समोर खंदा फलंदाज आहे तो म्हणजे राणा, आणि हा चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेरून आणा. अशा प्रकारचा हा फटका या ठिकाणी राणाच्या बॅटमधून बघायला मिळाला. आणि या 6 धावा, या 6 धावेनं धावसंख्या मात्र वाढली आहे. धावसंख्या झाली 52. 52 धावा धाव फलकावर लागल्या. आता येणारे काही चेंडू असतील आणि राणाचे अर्धशतक होईल का, हा एक प्रश्नचिन्ह प्रत्येकाच्या डोळ्यासमोर आहे. आणि हा चेंडू खूपच बाहेर जातो, वाईड म्हणून गणला जातोय. चेंडूचा टप्पा जर का मिडल स्टंपवर असता तर अशा प्रकारचा चेंडू, कारण आउट स्विंग झाला, सुंदर स्विंग झाला होता, मात्र खूपच बाहेर, टप्प्याचं नियंत्रण नाहीये, त्याच्यामुळे चेंडू खूपच खराब झाला. पुन्हा एकदा गोलंदाज शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू बघायचं, झेल होऊ शकतो का. विकेट किपर झेल करतोय आणि सुंदर झेल पकडला जातो. आणि या ठिकाणी राणाची खेळी मात्र संपुष्टात. आणि असं म्हणत होतं राणाजी मुझे माफ करणं, मात्र या ठिकाणी राणाजीलाच माफ करण्यास भाग पडलं आणि राणाजीने या ठिकाणी शरणागती पत्करली आणि बाद होऊन तंबूमध्ये परतला. जरी तो बाद झाला असला तरी घणागती प्रहार करत वैयक्तिक 38 धावांची मॅरेथॉन खेळ या ठिकाणी खेळून बाद झालाय. सुंदर फटकेबाजी या ठिकाणी बघायला मिळाली. 116 नंबर जर्सी परिधान करणारा हा राणा का 116 असेल, तर किंबहुना आपण शेवटल्या क्षणाला त्याला नक्की विचारू, कारण जवळजवळ त्याची खेळी बघता क्षणी जर अंतिम विजेता ठरला किंवा अंतिम सामन्यामध्ये जरी पोहोचला संघ, तरी देखील तो मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरू शकतो. त्यावेळेस नक्कीच त्यांच्या हातामध्ये आपण माईक देऊ आणि त्याच्या मागे 3 प्रश्न आपण त्यांना नक्की विचारू. त्याची जागा सांभाळण्यासाठी नवीन नौका फलंदाज येतोय. 23 नंबर जर्सी प्रदान केलेला फलंदाज अर्थातच भावेश मांडलेकर. हनुमान धोंडकर संघातून खेळणारा खेळाडू मांडलेकर भावेश बघायचा कशा प्रकारे फलंदाजी करणार आहे. सुमित गोलंदाजीसाठी सज्ज होते. सुंदर असा फटका खेळला, त्या ठिकाणी भावेशची खेळी संपुष्टात, स्वस्तात बाद होतोय. भावेश लगातारच्या 2 चेंडूवर येणारे 2 गडी बाद होत आहेत. आणि ज्या ठिकाणी राणासारखा फलंदाज बाद करण्यात सफल ठरतो, हा खऱ्या अर्थाने गोलंदाज आहे. कारण त्याने बघितलं, ओळखलं राणा कशा प्रकारचे फटके खेळतोय. कारण लगातारचे 2 चेंडू, भले तो पहिला चेंडू वाईट गेला असेल, त्याच्यानंतर येणारा जो चेंडू होता त्याला पूर्णतः झगडून ठेवला होता. सुमित पाटील, मॅन फ्रॉम कुदे संघातून खेळणारा खेळाडू डाव्या हाताने गोलंदाजी करतोय, सुंदर स्विंग करतोय. आणि राणा त्याच्यानंतर फलंदाज बाद केला तो म्हणजेच भावेश, आणि नवीन नौका फलंदाज आलाय तो म्हणजेच सुमित पाटील. बघायचं आहे हॅट्रिकला सुवर्ण संधी. या मैदानावर या प्रीमियर लीगच्या माध्यमातून चौकारांची हॅट्रिक झाली आहे. विकेटची हॅट्रिक होईल का, मात्र ओव्हर हॅट्रिक झाली आहे, परंतु हॅट्रिक होईल का, हॅट्रिकला सुवर्ण संधी. आणि या ठिकाणी चेंडू बॅटचा संपर्क नाहीये, चेंडू मात्र एक धाव चोरटी का होईना बहाल केली जाते. पंच बॅटकर का 22च्या स्वरूपात ही एक धाव होती. षटक चालू असताना शेवटला चेंडू येणं बाकी, आणि या शेवटल्या चेंडूवर स्ट्राईक मिळते. पुन्हा एकदा फलंदाज तो म्हणजे उमेश घाणेकरला. तर आधीच्या चेंडूवर षटकार लगावून येणारा हा पुढील चेंडू षटकार असेल का. आणि खऱ्या अर्थाने मोठा फटका आलाय चेंडू सीमा पार षटकार. उशिराने का होईना संधी मिळाली उमेशला आणि त्या संधीचं सोनं केलं. लगातारच्या 2 चेंडूवर 2 षटकार मात्र उमेशनं मारलं. आता बघायचं लगातारच्या 3ऱ्या चेंडूवर तो षटकार मारून हॅट्रिक करेल का. तत्पूर्वी तो सामना असेल तो पुढील सामन्यात, आणि याच्यानंतर होणारा जो सामना असेल तो म्हणजेच पराभव ना, विजय, विनर.
नितेश दादा आणि आर्यन होता ना. याच्या नंतर होणारा सामना आहे नितेश दादा विरुद्ध आर्यन योद्धा. आम्ही अनाउन्समेंट करतो, हे येत नाही ना, एसटी लेट भेटते, आवाज नाही जात. हा, नितेश दादा विन लिहिलंय ते. सियारा 11 विरुद्ध आर्यन योद्धा. याच्या नंतर होणारा सामना आणि मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला निशी कर्णेकर यांना विनंती करतो, आपण या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा चषक देखील घेऊन जायचं आहे. आणि आर्यन योद्धा कर्णधार आणि सीआर 11 संघाचा कर्णधार नाणेफेकी देखील करून घ्यायचे. चेन्नई सुपर चला, लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं, सलामीवर मैदानात पाठवायचं विनंती असेल. रणमर्दाने संघाला विनंती असेल, आपले सलामीवर मैदानात पाठवायचे आहेत. या ठिकाणी सीआरआ 11 संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. धन्यवाद. निर्णयाचा SMS आमच्यापर्यंत कळवायचा आहे. जेवण करायचं कोण बाकी असेल कृपया जेवण करून घ्यायचंय. प्रत्येक संघाला, प्रत्येक कर्णधाराला आणि संघ मालकांना विनंती होती की आपण आपापल्या संघाचं या ठिकाणी कोण विन होते, मग तिथं कोणी लिहिलं आहे. मगाशी अनाउन्समेंट केली होती, प्रत्येक संघाच्या कर्णधारांना विनंती होती, तसेच संघ मालकांना देखील विनंती होती, या ठिकाणून आपल्या संघाचा जेवण आहे तो या ठिकाणून घेऊन जायचा होता. प्रत्येकाला विनंती असेल, जर कोण जेवण करायचं बाकी असेल कृपया या ठिकाणी यायचं आणि आपलं जेवण घेऊन जायचं आहे. किती स्कोर झाला? 60 धावा धावफलकावर लागल्यात. 61 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. 18 चेंडू आणि 61 धावा. बघायचं कशा प्रकारे फलंदाजी होणार आहे, ती म्हणजे लोचन कांबळे आणि विनायक यांच्या मार्फत. अर्थातच सामना सुरू आहे तो म्हणजेच रणमर्दानी आणि प्रज्वल सक्षम मराठा या दोन संघामध्ये चालू असलेला सामना. पहिला चेंडू जातोय, खेळण्यासाठी तयार. 61 धावांची गरज आहे. पहिला चेंडू गोलंदाज सज्ज, गोलंदाजसाठी तो म्हणजेच सुमित पाटील. लोचन स्ट्राईक फलंदाज आणि हा चेंडू, बॅट चेंडूचा संपर्क नाही आहे. चेंडू जातोय निर्धाव. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न देखील होता लोचनाचा, मात्र बॅट चेंडूचा संपर्क नाही. सरळ विकेट किपरच्या ग्लोव्ह मध्ये धाव नाही की धोका नाही. चेंडू निर्धाव जातोय पुन्हा एकदा आणि हा चेंडू मात्र लेग स्टंपच्या बाहेर जातो. चेंडू वाईट ठरवतायत. वाईट न धावसंख्या वाढलाय. धावसंख्या झाली 1. खातं ओपन झालं अवांतराच्या स्वरूपानं. पुन्हा एकदा सुमित लोचन आणि या ठिकाणी 1 धाव पण पूर्ण करतोय. एकाच धाव्यावर समाधान मानावं लागतं. या एका धाव्यानं धावसंख्या वाढली. धावसंख्या झाली आहे 2. विनर झाल्यानंतर लुझर आता काय आला, 1 धाव वाढली. धावसंख्या झाले 2. सुंदर गोलंदाजी, कारण 61 धावांचा पाठलाग करायचा आणि एकेरी दुहेरीवर भर घालून चालणार नाहीये. मोठे मोठे फटके येणं गरजेचं आहे. सुरेख गोलंदाजी करतोय स्मित पाटील, मॅन फ्रॉम उदय.
आणि हा चेंडू उचलून खेळलाय, स्ट्रेट ड्राईव्ह होतोय, मोठा फटका, आर पार सीमा पार, षटकार. या 6 धावांना धावसंख्या वेळेला धावसंख्या झाल्या 8. तीन चेंडूंचा सामना करता क्षणी धावसंख्या झाली 8. येणाऱ्या प्रत्येक चेंडूवर प्रहार करणं गरजेचं, 61 धावांचं लक्ष आहे. जर का आपण जिंकलात तर एक मजबूत स्थितीत पोहोचू शकतो हा संघ. अर्थातच सेमीफायनलचे दरवाजे देखील उघडे राहू शकतात. आणि हा चेंडू मात्र निर्धाव प्रकारचा जातोय, एक तेरी तो एक मेरी अशा प्रकारचा या ठिकाणी सामना बघायला मिळतोय. गोलंदाज सुरेख गोलंदाजी करतोय. पहिल्या आधीच्या चेंडूवर जरी षटकार गेला असला तरी येणाऱ्या पुढील चेंडूवर मात्र तो प्रहार करू देत नाहीये, निर्धाव प्रकारचा चेंडू टाकतोय. आणि हा पुन्हा एकदा त्याच स्थितीत चेंडू निर्धाव, सलगचे 2 चेंडू निर्धाव. जेवढे चेंडू निर्धाव येतील तेवढा प्रेशर हा फलंदाजांवरच जाणार आहे, कारण 61 धावांचा पाठलाग करायचा. 18 चेंडू आणि 61 धावांचं समीकरण असताना आतापर्यंत सुरेख गोलंदाजी केली. 3 चेंडू झाले त्यावेळी समीकरण बदललं होतं आणि आता या ठिकाणी चेंडू पुन्हा एकदा निर्धाव जातोय. अशा रीतीनं पहिलं षटक संपलं. जरी तो षटकार गेला असला तरी येणाऱ्या पुढील चेंडू मात्र तो कमबॅक करतोय. सुरेख गोलंदाजी मी तरी म्हणेन. या गोलंदाजाचे अर्थात सुमित पटेल, मॅन फ्रॉम कुदे, याची सुरेख गोलंदाजी. तर बघायचं येणारे 12 चेंडू असतील, धावसंख्या आहे ती म्हणजे 8. येणारे 12 चेंडू आणि 53 धावांची गरज. 12 चेंडू आणि 53 धावा असं समीकरण. तर बघायचे येणारे 12 चेंडू असतील, धावसंख्या आहे ती म्हणजे 8. येणारे 12 चेंडू आणि उमेश पहिला चेंडू बॅटची एज लागले, थर्डमॅन कडे चेंडू जातोय. एक धाव पळून पूर्ण, एका धावेवरच समाधान मानावं लागेल. एका धावेनं धावसंख्या झाली 9. 52 धावांची गरज असेल ते म्हणजे 11 चेंडू आणि 52 धावा असं समीकरण. उमेशाचा पुढील चेंडू आणि हा उचलून खेळलाय, पायाचा झेल होऊ शकतो का? मात्र त्या ठिकाणी फाईन लेग क्षेत्र, सॉरी थर्डमॅन कडे चेंडू जातोय. एक धाव पळून पूर्ण. एकाच धावावर समाधान मानावं लागलं आणि या एका धावेनं धावसंख्या मात्र वाढलंय. धावसंख्या झाली आहे 10. पुन्हा एकदा उमेश, सुंदर फटका. या ठिकाणी बघायचा मोठा फटका होईल, अर्थातच नो डाऊट षटकार. लोचनच्या बॅट मधून निघालेल्या 6 धावा. अशा प्रकारची फटकेबाजी करणं गरजेचे आहे. लोचन अतिशय सुरेख फटकेबाजी करतोय. लोचन मॅन फ्रॉम महादेव खार संघामधून खेळणारा, गोपाल स्पोर्ट्स 11 महादेव खार संघातून खेळणारा खेळाडू सुरेख फटकेबाजी करतोय आपल्या संघासाठी. मात्र एक औपचारिकता म्हटलं तरी वावगा ठरणार नाही. येणाऱ्या प्रत्येक चेंडूवर षटकार येणं गरजेचं आहे. जर या स्पर्धेमध्ये आपल्याला मजबूत स्थितीत पोहोचायचं असेल, या लीग मध्ये मजबूत स्थितीत पोहोचायचं असेल तर मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. आणि हा चेंडू पुन्हा एकदा फाईन लेग क्षेत्राकडे मारण्याचा प्रयत्न, शॉर्ट लेग अंपायरच्या दिशेने चेंडू जातोय. एकच धाव पळून पूर्ण होतोय आणि एका धावेवरच समाधान मानावं लागतंय. त्या एका धावेने धावसंख्या वाढले, धावसंख्या झाले 17. दुसरं षटक चालू असताना धावसंख्या झाले 17. येणारे काही चेंडू शिल्लक असतील आणि येणाऱ्या काही चेंडू मागे 24 पाहिजे ना. आणि या ठिकाणी चेंडू थांबलाय. पंच 4. यस, चौकार. 24 पाहिजे आणि या ठिकाणी सुप्रीम स्पोर्ट्स सुरेंद्र महाडिक याला सुवर्ण संधी आहे. जर का हा शेवटला षटक घेऊन आलेत आणि हॅट्रिक केली तर सुप्रीम स्पोर्ट्स लाईव्हच्या मार्फत आपल्याला पारितोषिक दिलं जाणार आहे, 5,000 रुपयाचं पारितोषिक.
आणि या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण, एक धाव पळून पूर्ण, धावसंख्या झाली आहे 22. षटक संपलं. आता 6 चेंडू आणि 39 धावा. सुरेंद्र म्हटलेला तो चालेल बॉलर सुरी उर्फ सुरी सुरेंद्र महाडिकाला एक संधी होती, 5,000 मिळणार होते जर का शेवटला षटक आपण टाकला असतात आणि हॅट्रिक केली असती तर 5,000 मिळणार होते. सुप्रीम स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून गोलंदाज येतो तो म्हणजे राणा. बघायचा राणा कशा प्रकारे गोलंदाजी हो बॅटची एज लागली होती, मात्र धाव नाही, धोका नाही, चेंडू निर्धाव जातोय. ते येणारे काही 5 चेंडू आणि 39 धावा असं समीकरण आलंय. एक औपचारिकता म्हटलं तरी अवघड ठरणार नाहीये. आणि हा चेंडू जवळ स्ट्रेट ड्राईव्ह होतो, मोठा फटकार, पार सीमा पार षटकार. ठरणार नाहीये. ज्या विनायकला राणानं खेचून मारलं होतं तोच विनायक आता राणाला खेचून मारतोय. जशाच तसं प्रत्युत्तर म्हटलं तरी अवघड ठरणार नाहीये. मात्र या ठिकाणी थोडस वेळ निघून गेली, मात्र खेळ दाखवण्याची वेळ आली आहे. या ठिकाणी 2 चेंडू झाले, 2 चेंडू मागे 6 धावा खर्च केल्यात राणा यानं. तर येणारे 4 चेंडू असेल आणि 4 चेंडू मागे किती धावा खर्च करेल आणि जमवेल तो म्हणजे विनायक. दुसरा बाकी कुठे बोलतो आगे आगे येणारे 4 चेंडू, धावसंख्या स्थिर आहे 28. 28 धावा धावफलकावर. विनायक फलंदाजी करतोय राणाच्या गोलंदाजीवर आणि हा चेंडू भिरकावून दिला, मोठा फटका, आर पार सीमा पार षटकार. या 6 धावा मिळतात पुन्हा एकदा विनायकला. ज्या विनायकला खेचून आणलं होतं, 6 धावा खेचत होता तोच राणा. आता मात्र या गोलंदाजीच्या जोरावर मात्र विनायक त्याला खेचून आणतोय. सुंदर असे फटकेबाजी या ठिकाणी बघायला मिळतंय. विजयाची वेळ मात्र या ठिकाणी निघून तर गेलेली दिसते, मात्र खेळ दाखवण्याची वेळ या ठिकाणी आलाय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायच्या नादात थोडासा मिस स्ट्रोक बसतोय आणि एकच धाव पळून पूर्ण करतोय. धावसंख्या आहे ती म्हणजेच 35 जिंकण्यासाठी 2 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. 2 चेंडू 26 धावा. राणा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय आणि लोचन या ठिकाणी चेंडू लेग स्टंपच्या बाहेर जातो. वाईट ठरवत आहेत पंच. दोन चेंडू आणि 25 धावांची गरज. हा चेंडू मात्र धावू नाही की धोका नाही, चेंडू निर्धाव जातोय. आता शेवटला चेंडू औपचारिकता बाकी या सामन्याच्या. एक चेंडू आणि 25 धाव्यांची गरज आहे. राणा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय आणि हा स्लोवर फर्स्ट प्रकारचा चेंडू, मोठा फटका, आर पार सीमा पार षटकार. या 6 धावा मिळतात लोचनला. अशा रीतीनं सामना विजय होतोय तो म्हणजे सुशीला एंटरप्राइजेस. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी अर्थातच